सातारा जिल्ह्यात आधारभूत किंमत तथा हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी वाई केंद्रास मान्यता देण्यात आल्याने जिल्ह्यात 6 केंद्रांवर सोयाबीन खरेदी होणार आहे। तसेच केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यात खरीपात सर्वाधिक सोयाबीनची लागवड होत असल्याने उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते। यावर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगलं निघालंय, मात्र बाजारपेठेत ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकडून सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 4100 ते 4300 रुपये इतका कमी निघाला। धान बीजोत्पन्न, धान बियाणे विक्री, जैविक घटक उत्पादन व विक्री, ग्रामीण कृषी मौसम सेवांतर्गत शेतकऱ्यांना संदेश, भाडे तत्वांवरील अवजारे बँक, प्रक्षेत्रावर यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन यासह शेतकरी हिताचे व्यापक उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सिंदेवाही विभागीय कृषी संशोधन केंद्राला उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने गौरविण्यात आले। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील 56व्या स्थापन दिनी सोहळ्यात अकोला येथे आयोजित सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला। चाकणसह राज्य तसेच देशातील घाऊक बाजारात कांद्याला प्रति किलोस किमान 30 ते 60 रुपये बाजारभाव मिळतोय। किरकोळ बाजारात चांगला प्रतीचा कांदा 80 रुपयांपर्यंत येऊन ठेपलाय। निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या बाजारभावाचा जास्तीत जास्त फायदा कांद्यांची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होताना दिसतोय। सध्या देशात दिल्ली आणि इतर बाजारात जुन्या कांद्यांची आवक कमी प्रमाणात होते, त्यामुळे चांगलाच दर मिळतोय। सद्यस्थितीत बाजारात दाखल होणाऱ्या लिंबांच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली जाते। थंडीच्या कालावधीत मागणी कमी होत लिंबाचे दर 25 ते 30 रुपये किलोवर राहतात, परंतु मागणी आणि आवक यामध्ये तफावत असल्याने दरात वाढ होताना कळमना बाजारात 40 ते 50 रुपये किलोने लिंबाचे व्यवहार होत आहे। राज्याच्या अनेक भागात थंडीचा जोर वाढलाय, मात्र सद्यस्थितीत बाजारात लिंबाची मागणी कायम असल्याने नागपूरच्या कळमना बाजारात आवक होणाऱ्या लिंबाला 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। मागील ऑक्टोबरमध्ये झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांचं मोठी दैना झाली आहे। त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, निफाड, दिंडोरी आणि सिन्नर तालुक्यामधील टोमॅटो लागवडी बाधित झाल्यात। नुकसान झाल्याने काही ठिकाणी लागवडी लवकर आटोपल्या आहेत, तर आता उभ्या असलेल्या लागवडीमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांना पाणी राहिलं नाही, तर किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याची स्थिती नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात पाहायला मिळते। राज्याच्या डोंगरी भागातील भात आणि नाचणीच्या उत्पादनात घट येत असल्यामुळे शेतकरी मात्र आता चिंतेत सापडलाय। डोंगरी भागात अति पावसामुळे इतर पिके घेण्याचा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी मदतीची याचना केली आहे। कृषी विभागाने मात्र नुकसानीचा दावा फेटाळत यंदा चांगल्या उत्पादनाचा दावा केलाय। राज्यात 15 लाख हेक्टर धान तर 70,000 हेक्टरच्या पुढे नाचणीची लागवड झालेली आहे। धान आणि नाचणी उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने प्रयत्न केलेले आहेत। या पिकांची उत्पादकता यंदा चांगली राहणार असून उत्पादन देखील वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। ओलाव्याच्या परिणामी कापूस आणि सोयाबीनला भाव नसताना आता कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या यवतमाळच्या काही भागात बोंडअळीने डोकं वर काढलंय। महागाव तालुक्यातील फुलसावंगी चिल्ली परिसरात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। आधीच शेतकरी चिंतेत असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावाने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे। फुलसावंगी चिल्ली या भागात पिकातील काही बोंड ही प्रादुर्भावग्रस्त दिसून आली आहे। केळी निर्यातीत देशातून यंदाही वाढ दिसतीये। केळी निर्यातीत राज्याने सहज चांगली कामगिरी झाली आहे। सोलापूरचा त्यात पहिला क्रमांक आलाय। एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत देशातून सुमारे 25,000 कंटेनर केळीची निर्यात झाली आहे। 2022 ते 23च्या तुलनेत ही निर्यात सुमारे 7.5 ते 8,000 कंटेनरने वधारली आहे। केळी निर्यात कायम असून इस्रायल आणि आखातात तणाव असल्याने निर्याती संबंधी अडचणी येत आहेत।